आजचा हा व्हिडिओ माझ्या खास मैत्रिणींसाठी आणि प्रत्येक गृहिणीसाठी आहे बरं का. कारण रोजच्या धावपळीमध्ये आणि दगदगीमध्ये काय होतं ना, इतके बिझी होऊन जातो ना आणि नेहमी मुलांच्या आवडीचं किंवा नवऱ्याच्या आवडीचं असं काही वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. त्यामुळे स्वतःला कधी काय आवडते हे आपण बघतच नाही किंवा त्याचा विचारच करत नाही. त्यामुळेच आज आहे ना, आजचा हा खास व्हिडिओ माझ्या मैत्रिणींसाठी असणार आहे. चमचमीत असा बटर गार्लिक लच्छा पराठा आज आपण बनवणार आहोत. चवीला तर अप्रतिम लागतो. टेक्स्चर तुम्ही पाहू शकताय. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा हा लच्छा पराठा बनून तयार होतो. कितीही धावपळीमध्ये अगदी झटपट हा पराठा बनून तयार होतो. रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा. चला तर पटकन सुरुवात करूयात. बटर गार्लिक लच्छा पराठा बनवण्यासाठी इथे मी 4 बटर घेतलेले आहेत आणि भरपूर असा लसूण इथे मी घेतलाय. आता हा लसूण आपल्याला असा ठेचून घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही मिक्सरमध्ये देखील बारीक फिरवून घेऊ शकता. शक्य होईल तितका आपल्याला हा लसूण बारीक ठेचून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला पराठा फाटणार नाही किंवा तुटणार नाही. सेम या पद्धतीने परफेक्ट तुम्ही बघू शकताय. लसूण बारीक करून घेतल्यानंतर आपण जे बटर घेतलेलं आहे ते एका छोट्या कढईमध्ये, जी फोडणीची तडका कढई असते त्या कढईमध्ये आपल्याला हे बटर जे आहे ना ते गरम करून घ्यायचं आहे हलकसं. बटर ऐवजी इथे तुम्ही तुपाचा वापर केला तरी पण चालणार आहे. 4 गार्लिक पराठ्यांसाठी इथे मी 4 असे छोटे बटरचे पॅकेट घेतलेले आहेत, जे की मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहेत. गॅसची फ्लेम अगदी सुरुवातीपासून स्लो ठेवायची. कुठेच गॅस वाढवायचा वगैरे नाही. आपल्याला हे कडकडीत गरम करायचे नाही. हलकसं फक्त हे बटर वितळवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जो लसूण ठेचून घेतला होता ना, तर तो हलकासा परतून घ्यायचा आहे, कारण त्याचा कच्चा वास निघून जावा यासाठी. 2 ते 3 मिनिट आपल्याला अगदीच कमी गॅसवरती हा लसूण हलकासा परतून घ्यायचा आहे. लसूण असा परतून घेतल्यामुळे त्याची चव तर आणखीनच वाढते, शिवाय तो ओलसर देखील राहत नाही. आता इथे मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत काही. तुमच्याकडे जर का अशा पद्धतीचे चिली फ्लेक्स नसतील तर तुमच्याकडे जर का लाल मिरची पावडर असेल तर ती देखील घातली तरी पण चालणार आहे. पुन्हा 2 ते 3 मिनिटं हे मिरची आणि लसूण एकदा परतवून घ्यायचं आहे आणि लगेचच इथे गॅस बंद करायचा आहे. आणि सर्वात शेवटी यामध्ये अगदी चिमूटभर थोडंसं मीठ घालायचं आहे. लसूण जितका घालणार आहोत ना आपण त्याच्या अंदाजाने मीठ घालायचं आहे, कारण मग पराठा बनवण्यासाठी आपण जे इथे पीठ भिजवून तयार केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा मीठ ऍड केलेलं आहे. खूप जास्त खारट होऊ नये यासाठी अगदी व्यवस्थित इथे मिठाचा अंदाज घ्यायचा आहे. मळून ठेवलेल्या पिठामधील काही पोर्शन घ्यायचा आहे. या पद्धतीने लाटताना गव्हाच्या कोरड्या पिठाचा इथे वापर करायचा आहे आणि अगदी मी दाखवते त्या पद्धतीने सर्व बाजूने आपल्याला ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने, खूप जास्त पातळ नाही पण जाडसर इथे आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. सकाळच्या गडबडीमध्ये आदल्या दिवशी जरी आपण बटर गार्लिकचा जो काही मसाला आहे ना तर तो वाटीमध्ये फ्रीजमध्ये बनवून ठेवला ना तरी देखील सकाळी हे काम सोपं होणार आहे. पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा काय होतं ना की बाजारात भाज्या अवेलेबल नसतात. बरं असल्या तरी त्या खराब देखील असतात आणि महागही असतात. त्यामुळे त्या घ्याव्या की नाही याचा विचार प्रत्येक गृहिणी करत असते. त्यामुळे अशा वेळेला अशा पद्धतीने हा चमचमीत लच्छा पराठा तुम्ही नक्कीच बनवू शकता. बटर गार्लिकचा जो काही मसाला बनवलेला आहे आपण तो चमच्याने या पद्धतीने पसरवून द्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण लहानपणी बघा फॅन बनवायचो कागदाचा, तर त्याच पद्धतीने इथे आपल्याला ह्या पराठ्यांना फोल्ड देऊन घ्यायचा आहे. मी दाखवल्याप्रमाणे अगदी खूप सोपी पद्धत आहे. अगदी कोणालाही बनवता येईल अशा पद्धतीने आपल्याला हा जो पराठा आहे तो या पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे आणि आतली बाजू अगदी चांगल्या पद्धतीने फोल्ड करायची, म्हणजे तो पराठा फुटणार नाही. बोटांच्या मदतीने हलकासा प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे त्यांना एकसारखा आकारही येतो आणि सगळे जे काही पदर आहेत ना ते मस्त असे सुटायलाही मदत होते. शेवटचा जो काही आपण फोल्ड दिलेला आहे ना त्यामुळे मध्ये गॅप राहता कामा नये, इथे तेवढी काळजी घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने सर्व जो पराठा एकसारखा करून घ्यायचा आणि कोरड्या पिठाचा वापर करून अगदी हलके हाताने लाटण्याने हा जो पराठा आहे ना तो आपल्याला जाडसरच लाटून घ्यायचा आहे. खूप जास्त पातळ लाटायचा नाही, त्यामुळे मस्त गुबगुबीत हा पराठा आपला इथे बनवून तयार होणार आहे. खूप जास्त दाब देऊन लाटायचं नाही, नाहीतर मग जे काही पदर सुटणार आहे तर ते सुटणार नाहीत. हलक्या हाताने सगळीकडे असं लाटणं फिरवत आपल्याला मस्त गोल गरगरीत हा पराठा इथे बनवून घ्यायचा आहे. थोडासा जाडसरच ठेवायचा, म्हणजे तो मस्त गुबगुबीत आणि मऊसूद असा बनवून तयार होतो. मस्त असा लच्छा पराठा इथे आपला लाटून तयार झालेला आहे. चला तर लगेचच तापलेल्या तव्यामध्ये भाजून देखील घेऊयात. तवा खूप जास्त कडक गरम करायचा नाही, हलकासा गरम करून घ्यायचा आणि मस्त तुपावरती किंवा तेलावरती तुम्हाला जे काही आवडत असेल त्यावरती हा पराठा भाजून घ्यायचा आहे आणि गरमागरम खाऊन देखील घ्यायचा आहे बरं का.
पराठा भाजतानाच तुमच्या लक्षात आलं असेल की किती छान पदर सुटलेले आहेत, तुम्ही तर बघू शकताय। अशा पद्धतीने बनवलेला हा लच्छा पराठा अगदी दिवसभर मऊ लुसलुशीत तसाच राहतो, अजिबात कडक बनत नाही, वातडल्यासारखा बनत नाही, मस्त मऊ गुबगुबीत असा हा पराठा इथे बनून तयार झालेला आहे। ज्या वेळेला भाज्या खाऊन खाऊन देखील कंटाळा आलेला असतो किंवा ज्या दिवशी तुम्हाला भाजी बनवायची नाहीये, चपात्याचं मस्त पीठ भिजवून हा बटर गार्लिक पराठा एकदा नक्कीच बनवा। भाजून झाल्यावरती मस्त जाळीवरती हा पराठा असा ठेवून द्यायचा, म्हणजे त्याला पाणी सुटत नाही। आणखीन एक मस्त पराठा तुम्हाला मी बनवून दाखवते, खूप सोपी पद्धत आहे। अगोदर या पद्धतीने थोडीशी जाडसर पोळी लाटून घ्यायची। खूप जास्त घाई असेल किंवा घरातल्या मंडळींना भूक लागली असेल तर तुम्ही अगोदर अशा पद्धतीने या पोळ्या लाटून देखील घेऊ शकता आणि नंतर मग चमच्याने असं हे बटर गार्लिक पसरवून द्यायचं आणि मस्त गरमागरम हे पराठे शेकून घ्यायचे गॅसवर। अगोदर मी कोथिंबीर ॲड केली नव्हती, पण आता या पराठ्यामध्ये लाटताना कोथिंबीर सुद्धा ॲड केलेली आहे आणि अगदी पराठा बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे। जसं की मी सांगितलं, आपण लहानपणी कागदाचा फॅन बनवायचो ना, अगदी त्याच पद्धतीने या पराठ्याला असा फोल्ड देऊन घ्यायचा आहे। अगदी मी दाखवते त्या पद्धतीने, खूपच सोपी पद्धत आहे। तुम्ही जेव्हा बनवणार ना तेव्हा अगदीच सगळ्यांना बनवता येईल इतका सोपा आहे। असा फोल्ड करून घ्यायचा आणि जी काही शेवटची बाजू आहे ना ती आतल्या बाजूने खालच्या बाजूने असे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि दाब देऊन घ्यायचा आहे, म्हणजे तो फुटणार नाही किंवा कुठल्याच पद्धतीचा गॅप वगैरे राहणार नाही। हातांनी हलका हलका असा प्रेस करून घ्यायचा आणि सगळ्या बाजूंनी एकसारखा तो पराठा बनवून घ्यायचा आहे। हलक्या हाताने लाटण्याने सुद्धा प्रेस करत आपल्याला हा पराठा गोल गरगरीत असा लाटून घ्यायचा आहे। कुठेच जाड वगैरे ठेवायचा नाही किंवा कुठेच पातळ ठेवायचा नाही, थोडासा जाडसरच ठेवायचा, म्हणजे पराठा अगदी मस्त मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत असा बनवून तयार होतो। लसूण आणि कोथिंबीर आणि चिली फ्लेक्समुळे टेक्स्चर तर पहा, पराठ्यांना काय मस्त असं चाललेलं आहे। आता गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम करायची आणि त्यावरती तूप घालून मस्त असा हा जो पराठा आहे ना तो दोन्ही बाजूने खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही जर का आजपर्यंत हा बटर गार्लिक पराठा ट्राय केला नसेल तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट्स करायला विसरू नका की कसा हा पराठा बनवून तयार झालेला आहे। म्हणूनच मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे रोजच्या धावपळीमध्ये आणि दगदगीमध्ये दुसऱ्यांसाठीच आपण जगत असतो, स्वतःसाठी मात्र जगण्याचे विसरून जातो। त्यामुळे ते ना प्रत्येक गृहिणीने असा हा पराठा गरमागरम बनवून खायलाच हवा। 2 ते 3 दिवस काही जिभेवरील चव जात नाही, मऊ गुबगुबीत आणि लच्छेदार हा पराठा बनवून तयार झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकताय। रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा। तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जास्तीत जास्त रेसिपी शेअर नक्की करा। चला तर फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच अशाच मस्त चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग। बाय बाय फ्रेंड्स।